घरकुल लाभार्थ्यांना 3.5 लाखांचं अनुदान द्या, मानवतला शेतमजूर युनियनचा धडक मोर्चा। महाराष्ट्र परभणी, प्रतिनिधी रमेश बोलते। शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना देखील 3.5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे आणि घरकुलाचे रखडलेले हप्ते नियमित वितरित करावेत या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर आणि इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावटा यांच्या वतीनं सोमवार दिनांक 15 मानवत शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे शेतमजुरांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शहरातील संत सावतामाळी रोडवरील जनशक्ती कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात झाली। हातात लाल बावटा आणि मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येने शेतमजूर आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या। या मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत हा मोर्चा भाजी मंडई समोर आला। या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। त्यानंतर तहसील प्रशासनाच्या वतीनं अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना निवेदन स्वीकारले। निवेदनातील प्रमुख मागण्या: ग्रामीण शहरात भागातील घरकुल विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे 3.5 लाख रुपयांचे अनुदान मिळावे, थकीत हप्ते त्वरित जमा करावेत, महिलांच्या निराधार योजनेचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावेत, दिव्यांगांप्रमाणे निराधार आणि इतर सर्व शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपयांचे अनुदान द्यावे, शासकीय योजनांसाठी लावण्यात आलेली 21,000 रुपयांची जाचक उत्पन्न मर्यादा अट रद्द करावी, लाडकी बहीण योजनेचे बंद केलेले अनुदान तात्काळ पूर्ववत सुरू करावे, पेट्रोल आणि डिझेलची सातत्यानं होणारी दरवाढ रद्द करण्यात यावी, गेल्या 2 महिन्यांपासून थकीत असलेले रेशनचे धान्य गरिबांना तात्काळ वाटप करण्यात यावे। या मागण्यांच्या निवेदनावर शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष अशोक बुरखुंडे, लिंबाजी धनले, लिंबाजी कचरे, रानबा कांबळे, नारायण टगुळे, महादेव पिंपळे, दत्तराव जाधव, महादेव पिंपळे, शिवराम जाधव, ज्ञानोबा मुकदम, रामभाऊ आठवे, रुक्मिण शिंदे, भीमराव पांचाळ, संतोष मगर, सुरेश कुटारे, रामन अवचार, शीला कौलवाल, रंजना वावळे आदी पदाधिकाऱ्यांच्या आणि मजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी युनियनच्या वतीनं देण्यात आलेला आहे।